ज्या स्वामी भक्तांना दररोजच्या नित्यसेवेमध्ये 3 अध्याय पठण करणं शक्य होत नाही, अशा स्वामी भक्तांनी किंवा ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे, तर त्यांनी महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं पारायण हे नक्कीच करू शकता. तर ह्या पारायणचे नियम कोणते आहेत आणि कोणत्या अशा गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि हे पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे. तर खूप असे स्वामी भक्त असतात की त्यांना खूप असं वाटतं की नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आपण दररोज पठण करावेत. पण काही वेळेला त्यांना कामामुळे किंवा वेळ नसल्यामुळे किंवा खूप ते वेळ काढण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा त्यांना वेळ मिळत नाही आणि त्यातून त्यांची दररोजची नित्यसेवा ही राहून जाते. तर अशा स्वामी भक्तांनी नक्कीच गुरुवारी आपल्या घरामध्ये 1 दिवसाचं पारायण तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं नक्कीच करा. स्वामी चरित्र सारामृत हा खूप आणि खूप प्रभावी ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायांची फलश्रुती ही वेगवेगळी आहे. त्यासाठी ज्या स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण असू दे, कोणतेही संकट असू दे, कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम असू दे, तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये यश येत नाही, तुमची कोणतीही समस्या असू दे, त्या समस्येसाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं पारायण घरामध्ये नक्कीच करू शकता. काही वेळेला बघा आपल्याला खूप अशी मनातून इच्छा असते की स्वामींची सेवा करावी, पण आपल्याकडं वेळ नसल्यामुळं वेळ आपण काढण्याचा खूप प्रयत्न करतो. कारण जेव्हा आपल्या मनातून वाटतं की मला स्वामी चरित्र सारामृताचे पोथीचं पारायण करायचं आहे किंवा स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय दररोजचे पठण करायचे आहेत किंवा स्वामींच्या मार्गातली कोणती पण सेवा मला करायची आहे, तेव्हा आपण खूप वेळ काढण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला वेळच मिळत नाही. तर अशा स्वामी भक्तांनी आपल्या घरामध्ये हे पारायण करू शकता तुम्ही गुरुवारी. तर आता हे पारायण कसं करायचं आणि कधीपासून करायचं याविषयी तुम्हाला प्रथम सांगते. गुरुवारी आपल्या स्वामींचा दिवस असतो, तर त्या दिवशी आपल्याला हे पारायण घरामध्ये करायचं आहे. तर सकाळी जेव्हा तुम्ही गुरुवारी लवकर उठायचं, गुरुवारी लवकर उठल्यानंतर आपली जी महत्त्वाची कामं असतात बघा, की ज्या कामावरती आपल्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते, अशी सुवासिनी महिलांनी कामं जी असतात, ती प्रत्येक गुरुवारी नक्कीच वेळात वेळ काढून करून घ्यायची आहेत. तर ती कामे कोणती? तर आपल्या अंगणामध्ये बघा आपल्याला दररोज अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी तरी नक्कीच काढायची आहे, कारण आपलं अंगण जे असतं तिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते. यासाठी आपल्या अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी तुम्हाला दररोज काढायची आहे. दररोज जरी तुम्हाला शक्य नसेल तर महत्त्वाचे सण असतात किंवा गुरुवार अशा दिवशी तरी तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपला हुंबरटा जो असतो बघा, तो हुंबरट्याला सुद्धा आपल्याला गोमूत्राने हळदीचं लेपन करायचं आहे, कारण हुंबरटा इथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते, हुंबरटा ओलांडूनच. त्यासाठी उंबरठ्याला व्यवस्थित तुम्ही हळदी कुंकू लावा, व्यवस्थित उंबरठ्याचं पूजन करा. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये प्रथम काय करायचं, तर आपले देव जे आहेत बघा, त्या दिवशी स्वामींचा गुरुवार आहे आणि आपल्या स्वामींची जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक हा न चुकता घरामध्ये करायचाच आहे. अभिषेक तुम्ही पंचामृताचा करू शकता किंवा नुसत्या पाण्याचा करू शकता किंवा दूध पाणी मिक्स करून सुद्धा तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. पण अभिषेक आपल्याला गुरुवारी चुकवायचा नाही. अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुषसुक्त स्त्रीसुक्त आहे, तुम्ही ते नक्कीच बघून पठण करू शकता. आणि जरी तुम्हाला काही वेळेला जर पठण करणं 16 वेळा शक्य झालं नाही, तर तुम्ही एक वेळा जरी पठण केलं ना तरीसुद्धा चालेल, पण पठण नक्कीच करायचं. अभिषेक करत असतानाच आपल्याला हे पठण करायचं आहे. त्यानंतर सर्व देवांना सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे, सर्व देवांची देवाऱ्यामध्ये पूजन करून घ्यायचं, स्वामींचं पूजन करून घ्यायचं, स्वामींना अष्टगंध लावायचा, स्वामींचं आवडीचं ही नात्तर लावायचं आणि हे सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे. देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्या घरामध्ये दिवा लावायचा. त्यानंतर तुम्ही धूप दीपारती लावायची, घंटानाद करायचा आणि स्वामींना एका फळाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य हा दाखवून द्यायचा. आता तुम्ही त्या दिवशी 1 दिवसाचं पारायण घरामध्ये करणार आहात किंवा तुम्ही जरी स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना तुमची जी इच्छा असेल की माझं असं असं काम होत नाही किंवा ते काम होऊ दे किंवा मला मनासारखी नोकरी मिळत नाही आणि ह्याच्यासाठी सुद्धा मी 1 दिवसाचं तुमचं पारायण घरामध्ये करत आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्याशी अडचण आहे, एखाद्याशी समस्या आहे की त्यातून तुम्हाला मार्गच मिळत नाही, ह्यासाठी मी 1 दिवसाचं पारायण करत आहे, असं जरी तुम्ही स्वामींना बोलला आणि त्यानंतर जरी तुम्ही पारायण घरामध्ये केलं तरी चालेल. आणि तुमची जर इच्छा असेल की 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी संकल्प करावा, तरी सुद्धा तुम्ही 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी संकल्प ही घरामध्ये करू शकता. आता गुरुवार आहे म्हटल्यानंतर खूप स्वामी भक्तांचा बघा त्या दिवशी उपवास सुद्धा असतो, तर आपण फल आहार घेऊन किंवा खिचडी खाऊन तुमचे जे उपवासाचे पदार्थ असतात ते खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. आता ह्या दिवशी गुरुवार आहे म्हटल्यानंतर स्वामींना आपल्याला संध्याकाळी नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे. याविषयी सुद्धा मी तुम्हाला पुढे माहिती देईनच.
तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण आपल्याला इतर वेळेला बघा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय घरामध्ये पठण करणं शक्य होत नाही दररोज. तर तुम्ही गुरुवारी तरी हे अध्याय नक्कीच पठण करा, म्हणजे एक पोथीचं पूर्ण पारायण घरामध्ये करा. हे हा जो ग्रंथ आहे ना, या ग्रंथामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे. तुम्ही एक दिवसात जरी पारायण केलं ना, तरी सुद्धा स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील. पण पारायण करत असताना काही आपल्याला गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागते. यासाठीच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघू नका, तर पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजतील व्यवस्थित. तर त्या दिवशी बघा, आता गुरुवार, आता आपल्याला कसं म्हणजे सकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून, आता हे पोथी कधीपासून पठण करू शकता तुम्ही. सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पारायण घरामध्ये करू शकता. तर आता मी म्हणते की महिला जास्त करून हे म्हणजे स्वामींचं पारायण घरामध्ये करत असतात. तर महिलांसाठी मी खास एक सांगते की तुम्ही अशी वेळ निश्चित करा की तुम्हाला 1-1.5 तास काढा, की ह्या वेळेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काम लागणार नाही. कारण आपण जेव्हा पोथी वाचन करायला बसतो बघा, त्यावेळेला काय होतं की आपण म्हणजे 5 अध्याय आपले होतात आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काहीतरी काम आपल्याला लागताना आपण त्या जागेवरनं उठतो. किंवा आपल्या घरामध्ये काही वेळेला वृद्ध व्यक्ती असतात बघा, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला जागेवरून उठावं लागतं. काही वेळेला आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात की जे रडत असतात मधूनच, त्यामुळे सुद्धा आपल्याला पारायण करताना मधूनच उठावं लागतं. तर तुम्हाला प्रथम एक गोष्ट सांगते की अशी वेळ बघा की त्या 1.5 तासामध्ये तुम्हाला काम लागणार नाही. कारण आपण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरामध्ये करणार आहोत. पारायण करत असताना आपल्याला जागेवरून उठायचं नसतं. एका बैठकीतच आपल्याला 1 ते 21 अध्याय हे एका बैठकीतच पठण करायचे आहेत. जरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर वृद्ध व्यक्ती असतील, काही आजारी व्यक्ती असतील आणि तुम्हाला जर मधून उठावं लागलं किंवा लहान बाळ असेल, तर त्यावेळेला चालेल, पण शक्य होईल तेवढं तुम्ही एका बैठकीत अध्याय पठण करण्याचा प्रयत्न करा. तर आता हे तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे कधीपासून आपण कधीपर्यंत पठण करू शकतो. तर आता ह्याचे नियम मी तुम्हाला सांगते. तर बघा, त्या दिवशी गुरुवार आहे आणि स्वामी चरित्र सारामृताचं आपण 1 दिवसाचं पारायण घरामध्ये करणार आहोत. ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये पारायण करत असतो, त्यावेळेला आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहारी पदार्थ नसावा किंवा घरामध्ये मांसाहारी बनवले जाऊ नये, हाच एक नियम आहे. पण आता त्या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार आहे म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये तेवढंच आपल्याला शुद्धता वाटते आणि तेवढंच आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवले जात नाहीत. स्वामी भक्ताच्या घरामध्ये गुरुवारी कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ बनवले जात नाहीत. आपल्या घरामध्ये गुरुवारी शुद्ध शाकाहारी जेवण बनवले जाते. त्यासाठी शक्य होईल तेवढं तुम्ही गुरुवारी तुमच्या घरामध्ये, ज्यांना नाही शक्य होत दररोज करणं, पोथी वाचन करणं, त्यांनी गुरुवारी बघा तुमच्या घरामध्ये नक्कीच हे पारायण करा आणि तुम्हाला सुद्धा पारायण केल्यानंतर नक्कीच अनुभव येईल. तर आता हे सर्व मी तुम्हाला सांगितलं की ह्या पारायण करण्यासाठी एकच नियम आहे, घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही त्या दिवशी आणि कोणत्याही प्रकारचं. तर हा एक नियम होता. दुसरा नियम असा की तुम्ही दिवसभरामध्ये पारायण करणार आहात, तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं हे पारायण ना घरात राहून करा. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जॉबसाठी बाहेर वगैरे जाणार, बाहेरून फिरून वगैरे येणार आणि पुन्हा तुम्ही पोथी वाचायला जर बसणार असाल, तर तुम्ही स्वच्छ पाय वगैरे धुवून बसा. म्हणजे तोंडावरती पाणी घ्या, तोंड वगैरे स्वच्छ धुवा, आपल्या अंगावरती थोडंसं गोमूत्र शिंपडा, घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर तुम्ही जॉबवरून आल्यानंतर सुद्धा घरी हे पोथी वाचन एका बैठकीत करू शकता. आपल्याला परान्न सुद्धा कोणत्याही प्रकारचं खायचं नाही, कारण आपण स्वामींचं 1 दिवसाचं पारायण घरामध्ये करणार आहे. तर हेच नियम होते. ह्या नियमाचं नक्कीच पालन करा. कारण आपण काही वेळेला बघा काही गोष्टींचं पालन करतो, काही चुका टाळतो. त्यावेळेला आपण एका बैठकीत जरी पारायण केलं ना, तरी सुद्धा आपल्या मनोकामना, आपल्या इच्छा ह्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. आपल्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला शक्य होऊन ते देतील. यासाठी नक्कीच मी जे ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगितलं त्या गोष्टीचं नक्कीच पालन करा. ज्यावेळेला तुम्ही पोथी वाचायला बसणार आहात, त्यावेळेला आपल्याला स्वामींजवळ दिवा लावायचा आहे, धूप आरती लावायची आणि बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आपली स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे बघा, ती पोथी आपल्या हातात धरून वाचायचं. नाही तर तुमच्या घरामध्ये एक छोटासा पाट असेल तर त्याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरा आणि त्याच्यावरती ती पोथी ठेवून सुद्धा तुम्ही पठण करू शकता. 1 ते 21 अध्याय आपल्याला पठण करायचं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला एक माळ स्वामींचं नामस्मरण करायचं, एक माळ गायत्री मंत्र करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पोथी वाचायला सुरुवात करू शकता. पोथी वाचन पूर्ण झाल्यानंतर बघा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आहे, तर संध्याकाळी म्हणजे 7 वाजता आपल्याला, त्याच्या आधी आपण पोथी वाचन वगैरे पूर्ण करून घेणार. तर संध्याकाळी 7 वाजता आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे, नंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. आरती वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जे नैवेद्य बनवलेले असतात, तर आता त्या दिवशी गुरुवारी तुम्ही 1 दिवसाचं पारायण केले तर शक्य होईल तेवढं तुम्हाला स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यामध्ये घ्यायचे. तर तुम्ही शेवयाची खीर गोडामध्ये बनवू शकता, कांदे भजी बनवू शकता किंवा घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवू शकता.
चपाती, भाजी, वरण, भात असं तुम्हाला पूर्ण ताट भरून घ्यायचं आहे नैवेद्याचं. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जेवायसाठी बोलवतो त्यावेळेला आपण जसं ताट भरून देतो 2 पोळ्या, चपात्या, तसं तुम्हाला पूर्ण ताट भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीपत्राचा वापर करून स्वामींना संध्याकाळी आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही सुद्धा जेवण करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुवारी 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे नक्कीच करू शकता. आणि माझी इच्छा आहे की ज्या स्वामी भक्तांना धावपळीमुळे दररोज नाही शक्य होत 3 अध्याय पठण करणं, तर त्यांनी प्रत्येक गुरुवारी तरी आपल्या घरामध्ये, प्रत्येक गुरुवारी जरी नाही शक्य झालं तर महिन्याच्या कोणत्याही 2 गुरुवारी जरी तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण 1 दिवसाचं एका बैठकीत जरी केलं ना, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतील. प्रत्येक स्वामी भक्तांना नक्कीच आपल्या घरामध्ये पारायण 1 दिवसाचं गुरुवारी करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.